भारतीय जनता पार्टीच्या भंडारा येथील पोलीस मुख्यालय आयोजित भंडारा जिल्हा भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आले, परंतु शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषद घेतली होती व या पराभवाचा खापर आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्यावर फोडला होता। याबाबतच त्यांनी शिवसेनेचा मीच बाप असल्याचे विधान केले होते। यामुळे नाराज शिवसैनिकांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत 12 तासाच्या आत माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। यावर आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या वतीने या केलेल्या एका विधानामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेतील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गैरसमज झाला आहे। वास्तविक मला तसे बोलायचे नव्हते, कुणाला दाखविण्याचा माझा हेतू सुद्धा नव्हता। माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे, परंतु माझ्या विधानामुळे आमच्या मित्रपक्षातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना दुखविल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करतो असा पत्र काल रात्री सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। त्यामुळे दिनांक 7 ऑगस्ट रोजी होणारा शिवसेनेच्या वतीने आंदोलन स्थगित करण्यात आल्याची आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे। मौका देने वाले को धोखा, मौका देने वाले को धोखा और धोखा देने वाले को मौका कभी नहीं देता। बरोबर आहे। म्हणून ज्यांनी मला कधी मदत केली, ज्यांनी आपल्या पक्षासाठी काम केलं, त्याला अर्ध्या रात्री काही काम असणार मी त्याच्यासोबत उभं राहतो की नाही राहत, पण ज्यांनी धोका दिला कधी कधी माफ करतो, पण एक चांगलं या माध्यमातून निश्चितच एक सहकार क्षेत्रामध्ये आपल्या एक चांगली सुरुवात या माध्यमातून झाली आहे। 5 वर्षानंतर आपले जितके सहकारमध्ये निवडून आले, आता ताकदीवर स्वतःच्या भरोशावर आपण पुढच्या सहकार क्षेत्रामध्ये आपण दोन्ही जिल्ह्यामध्ये मुसंडी मारू आणि सहकार क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाचं वर्चस्व निश्चितच स्थापित करू। काही लोकांनी माझ्यावर आरोप सुद्धा लावले की असं झाला तसं झाला, पण मी काही कोणाच्या आरोपांना काही किंवा कोणी माझ्यावर खापर फोडली, पण त्याविषयी मला हे निश्चितच माहित झालं की कारण कसं असतं की तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं, पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं, काही चांगलं झालं तर कोणी केलं तर आईने केलं, आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी आपल्या विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी ते शिवसेनेचा बाप आहे असा उल्लेख जो केला तो अत्यंत निंदनीय आहे। कारण शिवसेनेचा बाप हा एकच आहे आणि ते म्हणजे पक्षाचे पालक आणि बाप आहेत। कोणीही अवैध बाप बनण्याची भाषा जो वापरत आहे आणि जी भाषा त्यांनी वापरली आहे ती अत्यंत निंदनीय आहे। त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे। स्वतः